डावाबरोबरच गणपतीचाही डाव आपणच खेळायचा. पण अचानक एक दिवस त्याच्या मनात आले, रोज आपणच खेळतोय, गणपतीने सुद्धा त्याचा डाव त्याने स्वतः येऊन खेळला पाहिजे. या भावनेतून मूर्ती समोर सर्व गोट्या टाकून बोलला, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही. आज तुझा डाव तूच खेळायचा आहे. इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित हो वेगाने वारे वाहू लागले. वातावरणात चैतन्य निर्माण झालं आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षांची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली. ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. स्वामींबरोबर गोट्या खेळताना विजयसिंग हरला तेव्हा बालरूप स्वामींनी त्याला सर्व गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचं वचन देऊन तिथून ते अंतर्धान पावले. पूर्वजन्मीचा वृत्तांत झाल्यानंतर स्वामी सुतांनी स्वामींच्या पायावर लोटांगण घातलं. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते म्हणाले, स्वामी स्वामी, मी धन्य धन्य झालो. परत भेटीचं वचन पाळून आपण माझं जीवन सार्थकी लावलं. पुढे अनेक वर्ष स्वामी सुतांनी स्वामींची मनोभावे भक्ती आणि सेवा केली. स्वामींच्या मान्यतेनं दर चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी सुतांनी स्वामींचा प्रकट दिन साजरा करण्याची प्रथा पाडली. हळूहळू स्वामींची कीर्ती सर्व दूर पसरली. बोला जय जय स्वामी समर्थ. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ते शक्य करतील स्वामी.